आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरक्षित ठेवून हवे तेव्हा उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र सरकारच्या डिजिलॉकर या ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणाची वीज बिलेही उपलब्ध झालेली असून वीज ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी बुधवारी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वीज ग्राहकांना ईज ऑफ लिव्हिंगच्या आधारे अधिकाधिक सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणाने केंद्र सरकारच्या डिजिलॉकरशी वीज बिलही जोडले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना आपला मोबाईल फोनमध्ये डिजिलॉकर ॲपमध्ये ठेवलेल्या महत्त्वाच्या दाखल्यांसोबतच विजेचे बिलही उपलब्ध होणार आहे. त्यांना वीज बिल भरण्यासाठी तसेच गरजेनुसार हे बिल कोणाला पाठवण्यासाठी किंवा त्यांचा प्रिंट काढण्यासाठी याचा उपयोग होईल. डिजिलॉकर हा केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मंत्रालयाने डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू केलेला महत्त्वाचा उपक्रम आहे. त्याचा वापर करून नागरिकांनी आपले पॅन कार्ड, वाहन नोंदणी कागदपत्रे, रेशन कार्ड, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, निवासाचा दाखला असे अनेक दस्तावेज ॲपमध्ये सुरक्षित ठेवता येतात आणि गरजेनुसार त्याचा वापर करता येतो. सर्व दाखले मोबाईलच्या ॲपमध्ये ठेवलेले असल्याने ते सदैव सोबत उपलब्ध राहतात. देशात आतापर्यंत 52,89,00,000 नागरिकांनी डिजिलॉकरचा वापर सुरू केला असून त्यांनी यात 859 कोटी कागदपत्रे ठेवलेली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या नियमावलीनुसार डिजिलॉकरमध्ये दस्तावेज मूळ कागदी प्रत्यक्ष दाखल्यांचा समान समजले जातात व त्याला कायदेशीर दर्जा आहे. महावितरणाने आपल्या संगणकीय व्यवस्थेतील बिलांची माहिती डिजिलॉकर सुविधेला उपलब्ध करून दिली आहे. वीज ग्राहकाने आपल्या डिजिलॉकर ॲपमध्ये गेल्या महावितरण वीज कंपनीची निवड करून आपला वीज ग्राहक क्रमांक दाखल करण्याची कृती एकदाच करायची आहे. त्यानंतर त्या ग्राहकाला आपल्या डिजिलॉकरमध्ये विजेचे चालू महिन्याचे बिल उपलब्ध होईल.